मित्रांनो नमस्कार. आपण तुम्हाला नेहमी आता या मागच्या 3-4-4-5 व्हिडिओमध्ये सांगत असतो की सध्या उन्हाचा कडाका जास्त आहे. तुम्ही आपल्या प्राण्यांची शेळ्यांची काळजी घ्या, आपल्या करडांची काळजी घेत जा. तर मित्रांनो आता तुम्ही बघत असाल मागच्या 1-2 आठवड्यापासून इतकं ऊन आहे, एवढं भरपूर गरम होतंय, असं झळायला लागतात उन्हाच्या. त्याने चांगले चांगले माणसं पण आजारी पडायला लागलेत. तर त्याच कारणाने मित्रांनो शेळ्या करड आजारी पडण्याची शक्यता आहे आणि एकदम अशक्तपणा. आपण जसं ज्यावेळेस उन्हातून येतो आणि आपल्याला ऊन लागल्यानंतर एकदम असा अशक्तपणा जसं येतो, त्याच प्रकारचं ऊन आता मित्रांनो लागायला लागलेलं आहे. तर आपल्या एका कार्डाला काय झालंय, काल परवा दिवशी थोडा उन्हाचा झटका लागलेला आहे. तर ते असं एकदम रुंगल्यासारखं झालंय, एकदम असं थोडंसं थरथर कापल्यासारखं होतंय. आपण त्याला ताप वगैरे चेक केला तर ताप वगैरे काय नाही. तर आपण त्याला डॉक्टरांची सल्ला घेऊन विचारलं डॉक्टरला. तर डॉक्टर म्हणले याला ऊन लागल्यामुळे झालेलं आहे. तर या उन्हामुळं उन्हाची कशी काळजी घेणार तुम्ही आता? तर तुम्हाला सांगतो, आता या अशा ज्याला कार्डांना ऊन लागले त्यांच्यासाठी आपण आणलेलं एक मल्टीविटॅमिन. हे बघा, आपण आणलेलं आता मल्टी स्टार. हे बघू शकता मी, आपण मल्टी स्टार आणलेलं आहे. तर मल्टी स्टार आपण आणि त्याच्यासोबत आपण आणलेले ग्लुकोज डी. हे बघा, हे दोन्ही जर ऊन लागलेला असेल शेळ्याला तर याचा अशक्तपणा दूर करतात. ज्या आपल्या शेळ्यांना काढायला ज्यांना ऊन लागले त्याच्यासाठी हे देणं खूप गरजेचं आहे. मल्टी स्टारमध्ये हे बघा मित्रांनो, विटॅमिन ए, विटॅमिन D3, विटॅमिन ई आणि विटॅमिन एच, विटॅमिन सी, झिंक असे बऱ्यापैकी याच्यात विटॅमिन आहेत बघा. तर हा उन्हाच्या किंवा तुम्ही रेग्युलरमध्ये ज्यावेळेस आपले कडं अशक्त तुम्हाला वाटतील त्यावेळेस पण तुम्ही देऊ शकता. एक 8-10 दिवसाचा असेल तर तुम्ही 1 ml आणि 2-3 महिन्याचा असेल तुम्ही 2 ते 3 ml काढायला देऊ शकता. काढायला द्यायचं कसं, काय करायचं, आपलं जे 5 ml इंजेक्शन असते का ते आणायचे सिरिंज, आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे प्रमाणात द्यायचे त्या प्रमाणात काढून घ्यायचे आणि देत्या वेळेस डायरेक्ट कार्डांच्या नळ्यात न सोडता त्याच्या थोडंसं पहिल्यांदा एक थोडंसं नॉर्मल 2 थेंब जिभीवर सोडायचे त्याला चव घेण्यासाठी. नंतर ते थुकून टाकतो. थोडीशी चव त्याला आली काय करायचं, त्याच्या एका दाढीच्या कडीला सोडायचे. डायरेक्ट जर आपण नाड्यात सोडलं तर त्याला श्वासाच्या नळीत जाऊन ठसका लागू शकतो किंवा ते आपलं जे प्राणी आहे तो मृत्यू पावू शकतो. तर आपल्याला काय करायचंय, ते त्याच्या दाढीला सोडायचे, त्याला एकदम नाड्यात न सोडता. तर मित्रांनो कसं पाहिजे तुम्हाला सांगतोच मी. आता हे आहे ग्लुकोज डी. तर ह्याला काय करायचंय, आपल्याला जे आपला चमचा असतोय एक 10 ग्रॅम अंदाजे 10 ग्रॅम तुम्ही एका 2 महिन्याच्या कार्डाला देऊ शकता. त्याला 10 ग्रॅम त्याला काय करायचंय, पाण्यात काढून घ्यायचे आणि इंजेक्शनने ते आपण सिरीजने सांगितल्याप्रमाणे ते काय करायचे, हळूवार आपण ज्या पद्धतीने आता सांगितले डायरेक्ट त्याच्या घशात न सोडता त्याच्या हळूवार दाढीच्या कडीला सोडायचे. त्यांनी काय करतं, त्याला ठसका लागतं. त्याच्या अचानक नळ्यात जर सोडलं, त्याच्या श्वासाच्या नळीत जर गेलं तर त्याला नुकसान होऊ शकतं, त्याच्या जीव पण जाऊ शकतो आपल्या कार्डांचा. त्याच्यामुळे त्याला थोडं थोडं हळूवार पाजा. असं इकडल्या दाढीत तिकडल्या दाढीत तुम्ही कुठल्याही दाढीत डाव्या उजव्या सोडा, हळूहळू सोडा, थोडं थोडं सोडा. अचानक जास्त पाजू नका, अचानक ठसका लागू शकतो. नाड्यात त्या श्वासाच्या नळीत गेलं तर आपलं नुकसान होऊ शकते. तर तुम्हाला एक प्रॅक्टिकल कसं पाजायचं आहे ते सांगतो. तेव्हा मित्रांनो आता मल्टीस्टार काय करायचं आहे, आपल्याला 2 ते 3 महिन्याचं जे करडू आहे पहिलं औषध असं व्यवस्थित हलवून घ्यायचंय. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं औषधी. व्यवस्थित हलवून झाल्यानंतर त्याला फोडायचे आणि ते झाकण व्यवस्थित ठेवायचे, कारण आपल्याला ते परत लावून घ्यायचे. तर आपण एक 2 ते 3 ml घेणार आहे. आता 2 ते 3 ml आपण आता घेतले.
तर आपण त्याचं झाकण व्यवस्थित परत घट्ट लावून ठेवायचे, जेणेकरून आपलं औषध खराब होणार नाही. चला तुम्हाला आता काढायला पाजून दाखवतो. पलीकडे गेलं तोपर्यंत चला आपण आता धरलेलं आहे आपल्या काढायला. त्याला काय करायचं आहे, आपल्यासोबत कोण धरायला नसलं का तर हे असं दोन्ही पायाच्या मध्ये धरून घ्यायचे बघा कडू. आणि आता बघा आपण कसं सोडतोय औषध. पहिल्यांदा 2 थेंब आपण त्या जीभीवर सोडणार आहे. हे बघा हे असे 2 थेंब जीभीवर सोडली. ते बघा ते आता चवीने जीभीने चाटलं, तुम्ही बघितलं असेल. तर आता आपण आता त्या एका साईडच्या दाढात सोडतो, दुसऱ्या साईडच्या दाढात. त्याने काय होतं, त्याच्या एक तर नरड्यात जात नाही, त्याला ठसका लागत नाही आणि त्याला ते बाहेर थुकता पण येत नाही. जर आपण मध्ये जीबी जर गप्पन सोडत ते बाहेर थुकत असतं, तेव्हा त्यांनी चाटून सगळं घेऊन घेतलेलं आहे. या प्रकारे तुम्ही औषध पाजायचं, जेणेकरून काय होतं, आपल्या काढांना अजिबात त्याच्यापासून धोका होत नाही, ते व्यवस्थित पितात. हे बघा थोडंसं ऊन लागल्यामुळे ते बघा थोडंसं असं अशक्त झालेलं आहे. कसं चालतं आता ते ऊनच झापं लागलं. एकच दिवस, फक्त एक दिवस त्यांना थोडंसं जास्त ऊन लागलं. आपण थोडं बाहेर कार्यक्रमाला गेलतो, त्यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं की असं झालं बघा. हे बघा चला आता आपण काय करू, ग्लुकोज घेऊ. त्या ग्लुकोजला काय करायचं आपल्याला, त्याचं जे झाकण दिसतंय का, या झाकणात आपण अगोदर एक 10 ते 15 ml पाणी घेणार आहे. हे पाणी आता हे पाणी आणलं. एक माझा एक अंदाज आहे बरं का, अंदाज आता आपला अनुभव आहे. तुमचा जर अनुभव असेल व्यवस्थित, तुम्ही अंदाजे पण मागू शकता. 10 ते 15 ml मी पाणी घेतलेलं आहे. आता ते पाणी घेतलं का ह्याच्यात आता सध्या तर माझ्याकडे ग्रॅमची मोजायला नाही, चमचा नाही, आपण उद्याच्याला घेणार आहे, माझ्याकडून आणायच्या लक्षात नाही. तर हे बघा एक अंदाजे मी एक 5 ते 10 ग्रॅम त्याच्यात पावडर टाकणार आहे. आता आपण त्यात टाकून घेतलेली आता एक अंदाजे 5 आणि 10च्या मध्ये असन, 5 ते 10 ग्रॅम, 8 ते 10 ग्रॅम असन. त्याला आता आपण व्यवस्थित मिक्स करणार. त्याच्या अगोदर आपण जे औषध पाजले त्याचं आपण ते इंजेक्शन देऊन घेऊ, ज्याने आपल्याला काही साईड इफेक्ट होणार नाही. हे बघा मित्रांनो किती लढा आहे त्याला, माझ्या मागंच फिरतं ते. ठीक आहे, हे बघा माझ्या मागंच फिरते. आपण अशा आपल्या प्राण्यांना, काढांना, शेळ्यांना जीव लावला पाहिजे. आता ते बघा एवढं आजारी असताना सुद्धा ते एवढं ऊन लागली, पण त्याला कळलं की आपल्यावर काहीतरी उपचार करतोय आपला मालक. ते बघा माझ्यापाशी स्वतःहून येते आणि एकदम गुणी पाठ आहे बरं का, आपली पाठ आहे मित्रांनो. हे बघा आता अजिबात तडफड करत नाही, वळवळ करत नाही, किती शांत पिती. हे बघा आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेले औषधी. ते काय नाही, हे आपलं ग्लुकोज आहे ते लवकरच पाण्यात मिक्स होऊन जाते. हे बघा आता परत त्याला पकडायचं आणि हे बघा पहिल्याप्रमाणे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे धरायचं आणि असं एक साईडला दाढीच्या कडेला सोडायचं. आता थोडंसं प्यायला चवीमुळं थोडंसं तोंड जाम धरत असेल, पण आपण काय करायचे, थोडंसं ते इंजेक्शन आतमध्ये गेलं की दाढीत सोडण्याचे सण पिऊन टाकते ती. हे बघा 5 ml आपलं इंजेक्शन आहे ते आरामात पिऊन टाकते. हे बघा त्याच्या बाजूला दाढीत सोडलं का त्याला बाहेर काढता येत नाही, ते मागे पिऊन घेते. नाही तर काही वेळा आपण काय करतो, त्याच्या तोंडात पुढून नेम सरळ नड्यात इंजेक्शन घालतो. आता बघा आपण इंजेक्शनचं फक्त पुढचं जे सुई लावायचं टोकही तेवढंच हळूच आतमध्ये सोडतोय आणि त्यांनीच पाणी सोडतोय. आपण बाकी इंजेक्शन आत घालतच नाही, ते सोडले की ऑटोमॅटिक पिऊन घेते ती. हे बघा तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे हे ऊन लागल्यानंतर, अशक्त झाल्यानंतर, तुम्ही याला संडास लागल्यानंतर ग्लुकोज आणि मल्टीव्हिटॅमिन देऊ शकता. ज्यावेळेस आपलं प्राणी अशक्त वाटेल त्यावेळेस तुम्ही हे दोन्ही गोष्टी देऊ शकता. मल्टीव्हिटॅमिन पण देऊ शकता आणि ग्लुकोज पण देऊ शकता. आणि मी तर म्हणतो उन्हाळ्यात आपण रेग्युलर सुद्धा आपले जे कडे आहेत, छोटे छोटे कडं, तर ते 1 दिवसाआड 2 दिवसाआड आपण त्याला ग्लुकोजचं पाणी द्यायला पाहिजे. आशा करतो की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या, आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि एक वेळ कमेंट करून नक्की पाठवा. धन्यवाद मित्रांनो. चल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे गुळाचे महत्त्व.